लेसन 28 मूळाक्षरे. लेसन 28 मूळाक्षरे. मूळाक्षरे क च ट प त प या अक्षरांच्या ओळीतील अक्षरांचे उच्चार स्थानावरून गट कसे होतात ते उच्चारांच्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे. उदाहरणार्थ ओठांचा एकमेकांना स्पर्श होऊन उच्चारली जाणारी अक्षरे प, ह, ब, भ, म हे जेव्हा अक्षरे आपण उच्चारतो तेव्हा आपल्या ओठांचा एकामेकांना स्पर्श होतो है ना. प प प तेव्हा प दोन्ही ओठ एकामेकांना जुळतात तेव्हा आपल्या म्हणजे ते अक्षराचा उच्चार होतो. तसं पुढील अक्षरे पुढील स्वर ऐका आणि म्हणा वाचा. अ, आ, ई, ई, उ, उ मोठा उ, रू ऋषीचा, ए, ऐ, ओ, औ, आहा, ॲ, आ अशा प्रकारे हे अक्षर आहेत. हे काय आहे स्वर आहेत. हे पुढील मूळाक्षरातील क च ट प त प या अक्षरांच्या जोडीतील अक्षरांचे उच्चारणावरून होणारे गट पहा आणि म्हणा. कंठवर्ण जिभेच्या मागील भागांच्या कंठाला स्पर्श केल्यानंतर ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना कंठवर्ण म्हणतात. क क क क ख ग घ अंग च छ ज झ इय हे अक्षर कशात याच्या हे जेव्हा अक्षर आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा जिभेच्या मागील भागाचा कंठाला स्पर्श होतो. म्हणजे हा जो जिभेचा मागील भाग आहे त्याचा कंठाला स्पर्श होतो तेव्हा ती अक्षरे म्हणजे बोलल्या जातात. क क क ख ग घ च च छ ज झ झ अशा प्रकारे. त्याच्यानंतर मूर्धन्य वर्ण कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागाला मूर्धा असे म्हणतात. जे वर्ण उच्चारताना जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. मूर्धन्य वर्ण ट ट ट ठ ड ढ न त थ द ध न. कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागाला मूर्धा असे म्हणतात. आता तोंडामध्ये कठोर तालू आणि कोमल तालू अशा प्रकारे दोन भाग असतात तोंडामध्ये म्हणजे दाताच्या मागे. जे वर्ण उच्चारताना जिभेचा शेंडा म्हणजे त्या मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. ट ठ ड ड म्हणजे दाताच्या वरच्या जबड्यामध्ये जेव्हा जीभ लागते तेव्हा हे अक्षर म्हणजे उच्चारले जातात. ड ढ न त थ द ध न. त्यानंतर काय म्हणते ओष्ठवर्ण खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारतात त्यांना ओष्ठवर्ण असे म्हणतात. ओष्ठवर्ण म्हणजे काय खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारतात त्यांना ओष्ठवर्ण असे म्हणतात. प फ ब भ म हे कसे आहेत हे कोणते वर्ण आहेत हे ओष्ठवर्ण आहेत. ओष्ठवर्ण ऐका व म्हणा. य र ल य र ल व श श षटकोन श स ह ळ क्ष ज्ञ. शब्दार्थ मूळाक्षराला काय म्हणतात अल्फाबेट्स. अल्फाबेट्स आणि मूळाक्षरे. अल्फाबेट्स स्वर आणि व्हावेल्स. व्हावेल्स आणि स्वर. उच्चार आणि प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशन PRONUNCIATION प्रोनाउन्सिएशन आणि उच्चार. वर्ण आणि लेटर LETTER लेटर आणि वर्ण. कंठ आणि प्रोनाउन्स इन द थ्रोट्स. प्रोनाउन्स इन थ्रोट आणि
गळ्यातून जो आवाज येतो कंठाने गळा. दंत्य प्रोनाऊन्स थ्रू द टीथ. दाताला लागून जे शब्द लागल्यानंतर जे शब्द येतात, जीभ दाताला लागल्यानंतर जे शब्द येतात त्यांना दंत्य म्हणतात. मूर्धन्य म्हणजे दाताच्या मागच्या बाजूची जे आतमधली ताडू आहे त्याला जे जीभ लागते जेव्हा ते शब्द उचलले जातात त्यांना म्हणतात मूर्धन्य. टंग आणि जीभ. टंग. ओठ आणि Incoming voice call from +91 90759 61. रिकाम्या जागी अक्षरे लिहा. अ, आ, लहान ई, इथे लहान उ, रू, ए, ऐ, ओ, 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 औ, आहा, ॲ, क, ख, बघा रिकाम्या जागा भरा. अ, आ, ई, इथे ई लिहायचं आहे. ई, उ, रू, ए, ऐ, ओ, औ, आहा, ॲ, आ. क, ख, ग, हे रिकाम्या जागा. ग, घ, अंग. च, छ, ज, झ, इय. त, थ, ड, ढ, न. त, थ, ड, ध, न. प, फ, ब, भ, म. य, र, ल, व, श. Incoming voice call from +91 90759 61351.